इथं आउटवर्ड करून घ्यायचं असेल तर 20,000 रुपये द्यावे लागतात. कायम मुख्याध्यापक मान्यतेसाठी 1,00,000 रुपये अध्यक्ष महोदय घेतले जातात. मेडिकल बिल मंजुरीसाठी 20% घेतले जातात अध्यक्ष महोदय. आवश्यकता असेल तर कायदा करून, नसेल तर अस्तित्वात असलेल्या कायद्यात काही बदल करून त्याच्यामध्ये अशा लोकांवर कडक कारवाई काय करता येईल याची पडताळणी करावी. आणि दुसरं, निश्चितपणे अशा प्रकारच्या काही केसेसमध्ये त्या केसेस ईडीला देखील पाठवण्यात येतील. संस्था चालक 20-20, 40-40 लाख रुपये घेऊन भरती करतात. भरती करताना त्या ठिकाणचं रोस्टर बघत नाही. भरती होऊन गेल्यानंतर मग ते त्या ठिकाणी रोस्टर प्रमाणे, समजा ओबीसीची जागा असेल तिथे ओपनचा असतो, एसटीची जागा असेल तिथे ओबीसी भरलेला असतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जाऊन त्या ठिकाणी चक्रा मारतात आणि मग दोघेही मिळून संगनमत करतात. त्यामुळे प्रश्न क्रमांक 1. अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक 68,164. छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, हा अतिशय भयानक प्रकार आपल्या सर्वांना बघायला मिळालेला आहे आणि सातत्याने तो आपल्याला बघायला मिळतो. अध्यक्ष महोदय, भ्रष्टाचार वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात. लोकप्रतिनिधी, मंत्री जे काय आपण पेपरमध्ये ऐकतो तो एक प्रकारचा भ्रष्टाचार. पण अध्यक्ष महोदय, बदल्यांमध्ये जर भ्रष्टाचार होत असेल आणि समजा एखादा व्यक्ती कुठल्याही विभागाचा असेल, पैसे देऊन जर त्या पदावर जात असेल आणि एखादा व्यक्ती सामान्य कुटुंबातला त्याच्याकडे काम करून घेण्यासाठी जो त्याचा हक्क आहे, आल्यानंतर ते अधिकारी जर पैसे देऊन आले असतील तर कदाचित ते असंही म्हणू शकतील, इथं मी पैसे देऊन आलोय, तुझं काम करण्यासाठी आलेलो नाही. त्यामुळे सामान्य लोक हे सरकारी सेवेपासून वंचित राहू शकतात. अध्यक्ष महोदय, गेल्या महिन्यात शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याने शिक्षण आयुक्तांनी एसीबीला स्वतः पत्र लिहिलं. अध्यक्ष महोदय, याच्यात एक गोष्ट जर आपण बघितली तर जसं आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर रेट कार्ड असतात, गाडी घ्यायला गेल्यानंतर रेट कार्ड असतात, तसे एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईल जर पाठवायची असेल तर दक्षिणा द्यावी लागते. इथं आउटवर्ड करून घ्यायचं असेल तर 20,000 रुपये द्यावे लागतात. कायम मुख्याध्यापक मान्यतेसाठी 1,00,000 रुपये अध्यक्ष महोदय घेतले जातात. मेडिकल बिल मंजुरीसाठी 20% घेतले जातात. अध्यक्ष महोदय, कुठलाही भ्रष्टाचार चुकीचा असतो, पण अध्यक्ष महोदय, शिक्षण विभागामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल, ज्या ठिकाणी सामान्य कुटुंबातील लोक तिथे शिकतात, त्यांना कदाचित प्रायव्हेट शाळा परवडत नाहीत म्हणून शासनाने त्यांच्या मुलांसाठी केलेली ती सोय, पुढची पिढी त्या ठिकाणी शिकणार आहे, घडणार आहे. अध्यक्ष महोदय, अशा प्रकारे जर गोष्टी घडत असतील तर अतिशय भयानक गोष्ट आहे. मी शासनाला या ठिकाणी असा प्रश्न करतो की जी काय तक्रार एसीबीला करण्यात आली होती त्याच्याबद्दल पुढे काय झालंय हा एक माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. आणि अशी गोष्ट होऊ नये यासाठी काय धोरणात्मक आपण निर्णय घेणार आहात का? माननीय अध्यक्ष महोदय, साधारणपणे ही जी काही तक्रार आयुक्तांनी केली याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रलंबित केसेस होत्या. 2007 पासून होत्या, 2011 पासून होत्या. आणि या विभागामध्ये प्रॉब्लेम असा आहे की एखादा शिक्षणाधिकारी समजा आपण सस्पेंड केला आणि मग नियमाने त्याचा सस्पेन्शनचा कालावधी संपल्यामुळे त्याला घ्यावं लागलं तर इथे कुठलीही साईड पोस्ट नाही, त्याला पुन्हा शिक्षणाधिकारी म्हणूनच घ्यावं लागतं. आणि म्हणून या संदर्भात जी काही सिव्हिल साईडला आपण किंवा प्रशासकीय चौकशी करतो त्याच्यामध्ये वेतन वाढ रोखणे वगैरे याच्याने हे काही थांबत नाही हे लक्षात आल्यानंतर या सगळ्या प्रकरणात फौजदारीच कारवाई केली पाहिजे या दृष्टीनं या संदर्भातलं पत्र त्यांनी लिहिलं. याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या बाबी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये खासगी शाळातील शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता याच्यामध्ये काही गडबड केली आहे. शालार्थ आयडी देण्यामध्ये गडबड केली आहे. एखाद्याला चुकीचा शालार्थ आयडी दिला तर जवळपास 2 कोटी रुपये हे त्याला आपण त्या ठिकाणी देतो.
म्हणजे तो एलिजिबल नसला तरी शासनाचा पगार त्याला जातो. अशा प्रकारे इनएलिजिबल लोकांना शालार्थ आयडी देणं असेल, आपल्या स्वतःच्या स्तरावर बेकायदा तुकड्यांना मान्यता देणं असेल, असं वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि म्हणून या संदर्भात जे काही पत्र आलं त्यानंतर जवळपास या ठिकाणी 40 पैकी 33 प्रकरणांमध्ये आता चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. 3 प्रकरणं सँक्शन करता आहेत, त्याचेही सँक्शन लवकरात लवकर देऊन त्यांच्या विरुद्ध चार्जशीट या ठिकाणी दाखल केली जाईल. आणि अशा प्रकारे हे जे काही काम या ठिकाणी चाललेलं आहे हे होऊ नये म्हणून गेल्या काळामध्ये एसीबीने वारंवार या ठिकाणी कारवाई केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून साधारणपणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जे लोक अडकले आहेत किंवा ज्यांच्या तक्रारी आहेत, अशी कारवाई झाल्यामुळे आपल्या लक्षात आलं असेल की मोठ्या प्रमाणात ट्रॅपची प्रकरणं देखील गेल्या काळामध्ये केलेली आहेत. मात्र ही गोष्ट खरी आहे की या संदर्भात आपल्याला नव्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण शेवटी हे लोक सस्पेंड होतात, पुन्हा त्यांचा काही 9 महिन्याचा कालावधी झाला की नियमानुसार त्यांना परत घ्यावं लागतं, पुन्हा अशाच प्रकारचं कार्य ते करतात. त्यामुळे या संदर्भात निश्चितपणे सरकार वेगळ्या प्रकारे यांच्यावर काही कारवाई करता येईल का याची पडताळणी करून पाहिजे. तुला अध्यक्ष महाराज, या ठिकाणी शिक्षण खात्यातील अधिकाऱ्याविरुद्ध जी काही खुली किंवा गुप्त चौकशी करण्याची या ठिकाणी कारवाई चालू आहे असं मंत्री महोदयांनी सांगितलं आणि न्यायालयात सुद्धा दोषारोप पत्र दाखल केलेलं आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे जे काही अधिकारी आहेत त्यांच्या मालमत्ता सरकार जप्त करणार का? अध्यक्ष महोदय, एसीबीची कारवाई चालली आहे आणि त्यांच्या नोन सोर्स ऑफ इन्कम पेक्षा जास्त मालमत्ता आढळली तर ती जप्त केलीच जाईल. अत्यंत गंभीर विषय आहे आणि सरकार याबद्दल हतबल असल्यासारखं एक चित्र समोर येते. नियम आहेत, काही दिवसानंतर पुन्हा त्याला घ्यावं लागतं, शिक्षण अधिकाऱ्याला साईट पोस्टिंग देता येत नाही. अध्यक्ष महोदय, नाशिकच्या प्रकरणामध्ये शिक्षण आयुक्तांनी जे पत्र लिहिलं होतं त्यापैकी 72 पैकी 36 शिक्षण अधिकारी आहेत आणि हे महत्वाचं पद आहे ते. आणि त्यांच्यावर आपण खुली इन्क्वायरी करा, क्लोज करा, काही करा तरी पुन्हा त्यांना पदावर परत घ्यावं लागतं. त्यामध्ये 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की याबद्दल आपण काही विधिमंडळाचा कायदा करून याबद्दल काही बदल करू शकतो का? जर आपण पुन्हा परत घ्यायचं, त्यांनीच पुन्हा निर्णय घ्यायचे, पुन्हा चालू करायचं काम हे काही बरोबर नाही. आणि आपण ही विधिमंडळाची, सरकारचेच नव्हे तर संबंध विधिमंडळाच्या हतबलता यामध्ये दिसतेय की आपण मान्य करतोय की काहीतरी प्रॉब्लेम आहे, ती चौकशी चालू आहे, पण त्यांना परत घ्यावं लागतं. आणि दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की ज्या केसेसमध्ये, उदाहरणार्थ त्या नाशिकच्या केसमध्ये त्या अधिकाऱ्याची, शिक्षण अधिकाऱ्याची घराची झडती घेतली असताना माझ्या माहितीप्रमाणे 50 लाख रोख, 32 तोळे सोनं आणि एका अकाउंटमध्ये 32 लाख वगैरे अशी माहिती आहे. आलिशान फ्लॅट वगैरे आहेत. यांच्याबद्दल मनी लॉन्ड्रिंग कायद्याखाली आपण का करू शकत नाही? कारण हे जर अँटी करप्शन कायद्यामधून जर आपल्याला काही करता येत आलं नसेल, IPC मधून करता आलं नसेल, तर तुम्ही इतरांना सगळ्यांना बिछूटपणे मनी लॉन्ड्रिंग कायदा लावते, तर ह्यांच्यावर तर लावला पाहिजे नाही. किमान किती लोकांच्यावर आपण कायदा लावण्याचा विचार करताय किंवा लावलेला आहे त्याबद्दल माहिती दिली बरं होईल. सन्माननीय माजी मुख्यमंत्री महोदयांनी ज्या 2 सूचना दिल्या आहेत त्या दोन्ही सूचना योग्य आहेत. या संदर्भात एखादा कायदा करता येईल का किंवा कायद्यात बदल करून 30 ती माणसं पुन्हा तिथे आणायची, यात आपल्याला बाबा कल्पना आहे की खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिल्यामुळे आपल्याला ते 9 महिन्यामध्ये कमिटी बसवावी लागते आणि पुन्हा त्यांना मग काही काळ अकार्यकारी पद आणि मग कार्यकारी पद. आता इथे तर अकार्यकारी पदच नाही आहे कारण हे सिंगल पद आहेत म्हणजे शिक्षण अधिकाऱ्याचे. पण तरी हे खरंच आहे की अशा प्रकारे शासन किंवा सभागृह हतबल होऊ शकत नाही. अशा लोकांना केवळ कायद्याची पळवाट मिळते म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम करावं हे देखील योग्य नाही. म्हणून आपण सुचवलंय त्याप्रमाणे शिक्षण विभागाला आणि लॉ अँड ज्युडिशरीला आदेश देण्यात येतील की त्यांनी याच्यावर
आवश्यकता असेल तर कायदा करून, नसेल तर अस्तित्वात असलेल्या कायद्यात काही बदल करून त्याच्यामध्ये अशा लोकांवर कडक कारवाई काय करता येईल याची पडताळणी करावी. आणि दुसरं, निश्चितपणे अशा प्रकारच्या काही केसेसमध्ये त्या केसेस ईडीला देखील पाठवण्यात येतील. आजमी साहब बोला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मेरे विधानसभा एम ईस्ट में अंजुमन रियाजुल इस्लाम स्कूल, जिसका मैं खुद ट्रस्टी हूं, एक एक अध्यक्ष मुझे इस स्कूल में बुशरा नाम की टीचर, उसके टीचर अप्रूवल के लिए 2019 से डिपार्टमेंट में पेंडिंग है. इसके बाद फिर 2020 में एक जीआर निकला कि जिसका अप्रूवल नहीं हुआ वो फिर अप्लाई कर सकता है. अध्यक्ष महोदय, फिर अप्रूवल, फिर उसके बाद हम अप्लाई किया गया. 2019 से पेंडिंग है और वहां जो ऑफिसर है अध्यक्ष महोदय, वो बार बार ये कहती है कि उनका नाम उर्मिला पांडे, कि हमारे असिस्टेंट राम से मिल लो. सर, राम 10 लाख रुपए मांग रहा है. 10 लाख रुपया जब तक नहीं देंगे नहीं होगा. मैं आया, मंत्री जी से मिला, मंत्री जी ने वहां पे जो है उप संचालक सांघवी जी से को निर्देश दिया और उप सांघवी साहब ने उस लेडी से बात किया, लेकिन आज तक काम नहीं हुआ. राम से मिलो, पैसे दो तो ही काम होगा. अध्यक्ष महोदय, इस तरह से एम ईस्ट वार्ड में बहुत सारी फाइलें पेंडिंग है. एजुकेशन बहुत ही अहम मुद्दा है. अध्यक्ष महोदय, दूसरा मेरा सवाल एक है, मैं चाहता हूं इसके ऊपर सख्त कार्रवाई होना चाहिए सर. एजुकेशन पे जो इस तरह से लोग जो है भ्रष्टाचार कर रहे हैं. सेल्फ फाइनेंस स्कूल के लिए बहुत सारी फाइलें पेंडिंग है. कुछ फाइल क्लियर होने के बावजूद डिपार्टमेंट के लोग कुछ ना कुछ त्रुटि निकालते हैं. त्रुटि एक बार नहीं निकालते, एक निकालेंगे, फिर पूरी होगी, फिर जाएंगे, फिर दूसरी निकालेंगे, फिर होगी, फिर तीसरी निकालेंगे. मेरा कहना है कि जो त्रुटि है एक बार लिस्ट लगा दो और लगा दो, पूरा उसको कर दो, लेकिन जानबूझ करके जब तक पैसा नहीं मिलेगा काम नहीं होगा. ये खुलेआम एजुकेशन डिपार्टमेंट हो रहा है. अध्यक्ष महोदय, ऐसे लोगों के खिलाफ सख्त कार्रवाई होना चाहिए, बहुत निर्देश देना चाहिए. अध्यक्ष महोदय, एक मिनिट. हे बघा, हा प्रश्न जो आहे तो खरं तर होमकडे गेलाय, कारण फौजदारी कारवाई संदर्भात आहे. परंतु आता या प्रश्नाचा स्कोप वाढवून एज्युकेशन खात्यापर्यंत हा पोहोचलेला आहे. संबंधित मंत्री इकडे उत्तर द्यायला नाहीये, तरी सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांनी होमशी निगडीत जेवढा संबंध असेल त्या संदर्भात उत्तर द्यावं. नाही, पहिल्यांदा तर त्यांनी जे सांगितलंय 10 लाख रुपये वगैरे मागितलं, त्याची तात्काळ चौकशी केली जाईल. आणि मुळातच आपण अबू आझमी साहेब एक लक्षात घेतलं पाहिजे, इथे दोन्ही हातांनी टाळी वाजते. संस्था चालक 20-20, 40-40 लाख रुपये घेऊन भरती करतात. भरती करताना त्या ठिकाणचं रोस्टर बघत नाही. भरती होऊन गेल्यानंतर मग ते त्या ठिकाणी रोस्टर प्रमाणे, समजा ओबीसीची जागा असेल तिथे ओपनचा असतो, एसटीची जागा असेल तिथे ओबीसी भरलेला असतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जाऊन त्या ठिकाणी चक्रा मारतात आणि मग दोघेही मिळून संगनमत करतात. त्यामुळे यामध्ये आपल्याला पहिल्यांदा तर मला स्वतःला असं वाटतं, अध्यक्ष महोदयांनी सांगितलं, खरंच शिक्षण विभागाचा विषय आहे, पण कुठेतरी हाही विचार करावा लागेल की हे जे आपण अनुदानित खाजगी शाळा ज्या दिल्या आहेत, या अनुदानित शाळांमधली जी भरती आहे, ही भरती ही कुठेतरी 100% सेंट्रलाइज करता येईल का, अशा प्रकारचा विचार आपल्याला करावा लागेल. त्याशिवाय याच्यातनं आपण मार्ग काढू शकणार नाही. दुसरं, रोस्टर जे प्रमाणित करून घेणार नाहीत त्यांचं अनुदानच बंद केलं पाहिजे, त्याशिवाय यातनं मार्ग निघू शकणार नाही. त्यामुळे या संदर्भात शिक्षण विभागाची चर्चा केली जाईल. अध्यक्ष महोदय, एक मिनिट ताई, एक मिनिट. पॉइंट ऑफ असं आहे की आपण असं म्हटलंय की शिक्षण मंत्री नसल्यामुळं शिक्षण मंत्री आलं. एक तर देवेंद्रजी मुख्यमंत्री राहिलेत, आता उपमुख्यमंत्री आहेत, आणि त्यांनी सिद्ध केलं की मी जरी शिक्षण मंत्री नसले तरी मी उत्तर देऊ शकतो, हे सांगितलेलं आहे. त्यामुळं तसं बंधन उपमुख्यमंत्र्याकरता तरी ठेवू नका तुम्ही. बंधन अजिबात नाही. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये शिक्षण मंत्री जरी नसतील आणि इतर विभागाचा जरी मंत्री असेल तरी तो उत्तर देऊ शकतो त्याच्या असेल तर. परंतु विषयाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर संबंधित खात्यांनी उत्तर दिलं जास्त संयुक्तिक राहील. बोला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, नाशिक हे सध्या एज्युकेशन हब बनते आहे आणि त्यामुळे आत्ताच्या आधीची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर जवळपास 3 ते 4 अधिकारी यापूर्वी देखील बडतर्फ केलेले आहे.
आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्थेचा विस्तार होत असताना प्रत्येक शिक्षकाला काही ना काही काम हे शिक्षण अधिकाऱ्यांकडे असतं. साधी रजा किंवा सुट्टी जरी काही खाजगी कारणाकरता टाकायची असली तर त्याही करता त्यांना शुल्क द्यावे लागतं. म्हणजे इतकी शिक्षण अधिकाऱ्यांची मुजोरी तिथे वाढलेली आहे. त्यामुळे माझं या अतिशय महत्वाची इथे प्रश्न यांनी विचारलेला आहे. माझी या निमित्ताने आपल्याला प्रश्न आहे की या ज्या अधिकारी सापडलेले आहेत त्यांच्याकडे बेहिशोबी बरीच मालमत्ता सापडल्या आहे, परंतु आपण त्यांना फक्त बडतर्फ करतो, परत पुढे काही ना काही करून ते रुजू होतात. असं न होता कडक कारवाई होणं अपेक्षित आहे. त्यामुळे जे कोणी असे असतील की ज्यांच्यावर चौकशी लागलेली आहे, कारण आम्ही पाहिलं की आधीचे जे आपण बडतर्फ केलेले आहेत 3-4 अधिकार ते परत नंतर रुजू झाले, त्यांच्यावर काहीतरी आपण कडक कारवाई करणार का, जेणेकरून नाशिकमध्ये जो शाप मिळालेला आहे या शिक्षण मंडळाला तो परत मिळायला नको, आपण ही कारवाई करणार का? धन्यवाद. होय अध्यक्ष महोदय, जे आताच पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुचवलं त्याप्रमाणे पहिली हीच केस आम्ही ईडीकडे पाठवू. अध्यक्ष महाराज, ज्या शाळांच्या मधून आपण शिक्षण देतो त्या केवळ शिक्षणच देत नसतात तर ती संस्कार केंद्रही असतात. प्रामुख्याने ज्या वयामध्ये मुलांच्या मध्ये शारीरिक बदल होतात की 10वी 11वी 12वी हे जे वय आहे की ही संस्कार केंद्र बंद होऊन एक नवा प्रघात ज्यांच्यावर शैक्षणिक व्यवस्था बघण्याची जबाबदारी आहे त्या अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनामुळे सुरू झालेली आहे. अलीकडे आपण बघतोय की कोचिंग क्लासेसचे पेव फुटलेत आणि 11वी 12वीची शाळा भरण्याऐवजी फक्त ऍडमिशन मुलं घेतात आणि ती मुलं कुठल्या तरी कोचिंग क्लासला जातात. म्हणजे दिवसा उजेडी हे कोचिंग क्लास शाळा ओस पडून तिथे भरतात. म्हणजे त्यांचं संस्काराचं केंद्र बंद झालंय आणि हे शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्याच्या संमतीशिवाय चालू आहे असं मला वाटत नाही. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की किमान पक्षी शाळेच्या वेळामध्ये हे कोचिंग क्लास भरणार नाहीत आणि शाळांच्या मध्ये ही मुलं जातील, जेणेकरून या 11वी 12वी 10वीच्या मुलांच्यावर शिक्षणाच्या सोबत चांगले संस्कारही घडतील आणि जे मोठं प्रमाण या मुलांच्या मध्ये पळून जाण्याचं आहे, जे मोठं प्रमाण या मुलांच्या मध्ये व्यसनाधीन होण्याचं आहे, जे मोठं प्रमाण यामुळं गुन्हेगारी वाढण्यामध्ये झालेलं आहे ते आपण थांबवू शकू. त्यामुळं फक्त शाळेमध्ये ऍडमिशन घेऊन कोचिंग क्लासला जाणाऱ्या या व्यवस्थेबद्दल आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्याबद्दल शासन काही धोरण घेईल का असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, पूर्ण शिक्षण विभागाचा आहे. पण तरी देखील अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आता उलटीच मागणी आली. आता कोचिंग क्लासवाले म्हणतात की आम्हाला शाळेची मान्यता द्या किंवा कॉलेजची मान्यता द्या, अशी मागणी आलेली आहे आणि अनेकांनी घेतल्या देखील आहेत. पण आपण जे सांगता ते अतिशय योग्य आहे. या संदर्भात अध्यक्ष महोदय, आजकाल ऍटलिस्ट आपल्या अनुदानित कॉलेजमध्ये तरी किंवा शाळांमध्ये तरी आपण अटेंडन्स हा विषय कंपल्सरी केला पाहिजे. 50%, 60%, 75% काहीतरी अटेंडन्स. जसं अनेक मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये जर 60%च्या कमी त्या ठिकाणी अटेंडन्स असेल तर परीक्षेला बसता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षण विभागाला सूचना देण्यात येतील की किमान जे आपल्या अनुदानित संस्था आहेत या अनुदानित संस्थांमध्ये त्या ठिकाणी अटेंडन्सच्या संदर्भातला त्या ठिकाणी निर्देश देण्यात यावे. आणि आता तर इतकी डिजिटल पद्धत आली आहे की अटेंडन्स ही नुसता कॅमेरा लावून देखील त्या ठिकाणी मोजता येते, आलाय की नाही. त्यामुळे त्या संदर्भातली कुठली तरी एक योजना तयार करून अटेंडन्सच्या संदर्भात सुरुवातीला कदाचित कमी ठेवू, 50% ठेवू, मग नंतर 70% ठेवू, पण काही ना काही त्याचा बेंचमार्क ठेवला पाहिजे अशा प्रकारचे निर्देश देण्यात येतील. महेश शिंदे. महोदय, मी हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये याच संदर्भात एक लक्षवेधी मांडली होती. त्यामध्ये शिक्षण मंत्र्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये भरतीमध्ये जो गैरव्यवहार झाला, साधारणतः 72 लोकांना 15 दिवसामध्ये एका प्रभारीला त्या ठिकाणी प्रभारी केलं गेलं शिक्षण अधिकारी म्हणून. त्यांनी 72 पदं भरली. याच्यामध्ये नुसती पदं भरली नाहीत तर त्यांनी बॅक डेटेड जाहिराती देऊन
2012च्या GRचा उच्च न्यायालयाच्या निर्देशाचा फायदा घेऊन बॅक डेटेड पेपरला जाहिराती देऊन ही अशी 20-20 लाख रुपये घेऊन पदं भरली आणि एवढं करून थांबले नाही तर प्रत्येक व्यक्तीला 1.5 ते 2 कोटी रुपयाचा फरक त्या शिक्षण विभागातून अदा केलेला आहे। हे मी शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं। त्यावेळेला शिक्षण मंत्र्यांनी मला उत्तर दिलं होतं की याच्यामध्ये अनियमितता आढळते, आम्ही त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करू। माझा आमच्या गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना इथं प्रश्न आहे की आज 8-9 महिने झाले या 72 जणांचे पगार चालू आहेत आणि त्याच्या उपर अजूनही 20 जणांची भरती त्या ठिकाणी अशीच बॅक डेटेड जाहिराती देऊन केलेली आहे। तर या सगळ्या घोटाळ्यामुळे आज त्या ठिकाणी ज्या लोकांनी डबल पगार घेत आहेत त्यांची पण फरकाची बिलं या ठिकाणी काढली जात आहेत। तर अशा वेळेला आपण याच्यावरती स्पेसिफिकली काय एखादी चौकशी समिती नेमून याच्यावरती गुन्हा दाखल करणार आहात काय? अध्यक्ष महोदय, शिक्षण मंत्र्यांनी या ठिकाणी अनियमितता आहे असं सांगितलेलं आहे, असं आपण या ठिकाणी नमूद केलं। आता माझ्याकडे ब्रीफिंग नाही आहे, पण अनियमितता आढळली असेल तर फौजदारी कारवाई केली जाईल। योगेश सागर। केवळ 2 स्पेसिफिक प्रश्न आहे ज्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो। अशा ज्या तुकडी वाढवण्याचे असे शाळेची मान्यताचा विषय असतील, नवीन शिक्षकांच्या भरतीच्या विषय असतील किंवा अनुदानित शाळांमध्ये आणखीन ज्या पोस्ट क्रिएट झाल्या आहेत ग्रोथनी त्याच्या संदर्भात असतील, त्याची एक SOP तयार करण्याची आवश्यकता आहे। जर ती SOP तयार झाली आणि त्याला टाइम लिमिट दिली तर अध्यक्ष महोदय हे प्रश्न जवळजवळ त्या ठिकाणी संपेल। निवृत्तीनंतर सुद्धा शिक्षकांना पेन्शन चालू करण्यासाठी अध्यक्ष महाराज भयंकर पैसे मोजावे लागतात, म्हणजे आम्ही त्याचे साक्षी आहोत। मी 2 शिक्षण संस्था चालवतो, 45,000 विद्यार्थी आहेत, अनुदानी आहेत, सगळ्या दोन्ही संस्था अनुदानी आहेत आणि दोन्ही संस्था 1940च्या अगोदरच्या आहेत। अध्यक्ष महोदय हे एक प्रश्न आहे, आपण SOP तयार करणार का, हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, मी त्याचा साक्षी आहे, नागपूरची बिशप कॉटन शाळा अध्यक्ष महोदय 1862ची म्हणजे माझा जन्माच्या 100 वर्षा अगोदर झालेली शाळा, त्याला त्या काळी मध्य प्रांतमध्ये प्रोव्हिजन्स सेंट्रल प्रोव्हिजन्स मध्ये ग्रांट मिळायची। महाराष्ट्रात वर्गीकरण झालं, एकीकरण झालं महाराष्ट्राचा सेंट्रल प्रांतमधून, तेव्हा त्यांचं अनुदान बंद केलं। अशा 2 शाळेचं अनुदान बंद केलं अध्यक्ष महोदय। एका शाळेला अनुदान 1973ला सुरू केलं, ती शाळा अध्यक्ष महोदय आज मितीपर्यंत अनुदानित होत नाही। अतिशय मध्यम वर्गाची, निम्न मध्यम वर्गाची मुलं त्या तिकडे अध्यक्ष महोदय शिकतायत। मी अध्यक्ष महोदय त्याचा पाठपुरावा 4 वर्षापासून करतोय। अध्यक्ष महोदय कुठलीही दाद दिली जात नाहीत आणि ज्या प्रकारे त्यांना आता हे शाळे पुढे येत नाही साहेब, शाळा अध्यक्ष महोदय पुढे येत नाही कारण त्यांचे बाकीचे ग्रांट थांबवले जातील आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हा बिशप कॉटनच्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय दादांकडे हा प्रश्न त्या काळी सरकार असताना फायनान्स डिपार्टमेंटकडे प्रपोजल घ्या म्हणून थांबवला होता। दादा म्हणाले होते की त्याची बैठक घेऊ, पण ती होऊ शकली नाही। अध्यक्ष महोदय या संदर्भात सरकार निर्णय करणार का? पहिला